कोकण कोस्टल राईडच्या या सफरीमध्ये मी आलोय रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर. किल्ल्यापर्यंत डांबर रस्ता असल्यामुळं गाडी वरपर्यंत येते. किल्ल्यावर हे भगवती देवीचं मंदिर आहे, त्याच्यामुळे या किल्ल्याला भगवती किल्ला असं पण म्हणतात. ही आहे भगवती देवीची मूर्ती. हे बघा, आता या किल्ल्यावर कुठल्या तरी शाळेची सहल आलेली आहे. सुट्टीचे दिवस चालू आहेत, त्यामुळे मुलांना सहलीला घेऊन येतात. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूनी अरबी समुद्र आहे आणि हा किल्ला घोडाच्या नालाच्या आकाराचा आहे. हा किल्ला बहामनी काळात बांधलेला होता, जो आदिलशहाच्या ताब्यात होता आणि 1670 मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला. त्याच्यानंतर महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग, कान्होजी आंग्रे आणि त्याच्यानंतर पेशवे यांच्याकडे हा किल्ला होता. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा आहे. 120 एकरमध्ये पसरलेला हा किल्ला, ह्याची तटबंदी अजून सुद्धा चांगली आहे आणि या किल्ल्यावर 9 बुरुज आहेत, ते सुद्धा एकदम चांगल्या कंडिशन मधले आहेत अजून सुद्धा. 1950 भगवती मंदिराचं काम आणि 1989 किल्ल्याचं काम परत एकदा केलंय. हे आहे किल्ल्यावरचं वेताळ देवाचं मंदिर आणि पाठीमागे असलेल्या बुरुजाला या वेताळ मंदिरावरूनच वेताळ बुरुज हे नाव दिलं. इथनं दिसणारा समुद्राचा व्ह्यू तो एकदम भारी आहे. मला बघायचं असेल तर हे बघा, हा रेडे बुरुजावर एक स्तंभ पण उभारलेला आहे. हे बघा, या किल्ल्यावर खंडोबाचं होळ देवाचं मंदिर आहे आणि जवळच ही शिवसृष्टी पण उभारलेली आहे. किल्ला सकाळी 6 ते संध्याकाळी 6 याच वेळेत तुम्ही बघू शकता. तर हा होता आपला रत्नागिरीतला शेवटचा दिवस. रत्नागिरीमध्ये आज माझी कोकण कोस्टल बाईक राईड संपलेली आहे. श्रीवर्धन पासून सुरू झालेली आणि रत्नागिरीपर्यंत आलेली ही कोस्टल राईड तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.